नमस्कार. मेड इन चायना म्हणलं की आपल्याला आठवतो तो आपला शेजार चीन, ज्याच्याशी आपलं फारसं पटतही नाही आणि जमतही नाही. तरीही ह्या चीनचा जो इतिहास आहे ना, तो खूप आश्चर्यकारक आहे. आणि तो जर जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला वाचायलाच हवं गिरीश कुबेर यांनी लिहिलेलं पुस्तक मेड इन चायना, दुबळा देश ते महासत्तापद, एक आश्चर्यकारक प्रवास. चीन जेवढा आधुनिक आहे तेवढाच ऐतिहासिकही आहे. चीनचा इतिहास हा अत्यंत जुना आणि खूप आश्चर्यकारक आहे. मला वाटतं साधारण 1950 सालापासून चीनचा इतिहास हा लिखित स्वरूपात नोंदवलेला आहे. येणाऱ्या कुठल्याही सत्ताधीशाने चीनला अत्याधुनिक बनवताना आपली प्राचीनता सोडलेली नाही. अजूनही चीनची काही ध्येय धोरणं ठरवायची असतील तर ऐतिहासिक सूत्रांचाच चीनमध्ये वापर केला जातो. चांगला देश उभा करायचा असेल तर देशाआधी देशाचे नकाशे तयार झाले पाहिजेत आणि देशावर प्रेम करण्यापेक्षा देशाच्या नकाशावर प्रेम केलं गेलं पाहिजे, असं आजही चीनमध्ये ठिकठिकाणी लिहिलेलं तुम्हाला सापडेल. चीनचा सुप्रसिद्ध नकाशाकर्ता मेरुमणी बाई मेछू याचा शब्द 1935 सालापासून आजही चीनमध्ये प्रमाण मानला जातो. कन्फ्युशियस, सम्राट वेन, हुआंग ते माओ आणि शी जिनपिंग पर्यंत सर्वांना जाणून घेण्यासाठी वाचायलाच हवं. चीनच्या महासत्तापदी विराजमान होण्याच्या प्रवासापर्यंत आश्चर्यकारक आणि अफलातून घटनांचा वेध घेण्यासाठी वाचायलाच हवं. फक्त आणि फक्त गिरीश कुबेर यांचं पुस्तक मेड इन चायना.